आज आपण शेवगाच्या झाडाच्या पानांची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. ह्या पद्धतीने आपण पानं हे काढून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून साईडला एका पॅनमध्ये पाणी गरम चवीनुसार मीठ घालून हे पानं आपण उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटात अगदी छान शिजून हे पानं तयार होतात. झाकण ठेवून आता आपण 2 ते 3 मिनिटं याला शिजवून घेऊ. या पद्धतीने पानं शिजून झाल्यानंतर याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून लगेच या भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणी देण्यासाठी आपण अगदी भरपूर असं तेल गरम करून घेतले. त्यामध्ये जिरे, लसूण छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा देखील आपण ब्राऊन कलर येईपर्यंत या तेलामध्ये परतून घेऊया. आपला कांदा हा अगदी व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये काळा मसाला आणि हळद घालून त्यात मसाला देखील आपण परतून झाल्यानंतर लयच उकळून घेतलेली भाजी त्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघू शकाल अगदी छान अशी चविष्ट पौष्टिक अशी आपली शेवगाच्या झाडाची पानांची भाजी तयार आहे.